मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष एवढ्यात संपणार नाही हे मनोज जरांगे पाटील यांच्या पवित्र्यावरून आता स्पष्ट झालंय। आणि त्यातच जरांगे यांचे जुने सहकारी अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी गंभीर आरोप केलेत। मात्र आपल्या या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप जरांगेंनी केला आणि त्यासाठी त्यांनी सरकारकडे बोट दाखवलंय। अशी फूट कोण पाडतंय, त्यातून कुणाचा फायदा होणार आहे, बघूया हा सविस्तर रिपोर्ट। हे सगळं नाटक आहे, एक नंबरचा नाट्य माणूस आहे। 15 दिवसापूर्वीच अध्यादेश नाही, त्याला काही कळत नाही, त्याला कायद्याची काडीची अक्कल नाही, त्याला काडी कायद्याचा मानला का ठळ कळत नाही त्याला। तू नाही, तू जाय रे, तुम्हाला आम्हाला माहिती, सगळ्याला माहिती तू कुठला आहे, तू कोणत्या गावात होता, तू ते गाव सोडून दुसऱ्या गावात कमून गेला, तू ते सगळं माहिती। महाराज पदवीला डाग लावू नको, बोंगाऱ्या डाग लावू नको। आरक्षणासाठी रणशिंग फुंकणारा संघर्ष योद्धा, घरदार सोडून समाजासाठी लढणारा सेनापती, कोणत्याही परिस्थितीत मैदान न सोडणारा लढवय्या। पण आता त्याच मनोज जरांगे पाटलांना बदनाम केलं जातंय का? त्यांच्या आंदोलनात फूट पाडली जाते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। यामागचं कारण जरांगे पाटलांचे सहकारी अजय महाराज बारसकरांनी केलेले आरोप। लोक काय म्हणायचे, कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झालाय आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फोडा। म्हणून आम्ही गप 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 गप, पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला, चल तुकाराम महाराजसाठी मी मरायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल। मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल, तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला, याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे। त्याचे ते काय बाबा आहे का, ते त्याची माहिती आली आता कालपासून, त्याचं कशाला काढता राव, ते विकत घेतलेला आहे, तो विकत घेतलेला, तो ट्रॅप मधला आहे। मी काय वाईट केलं असं, चला बोला, चूक केली, 57 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे का? मी आई नाही म्हणायला पाहिजे का, बहीण नाही म्हणायला पाहिजे का, असं म्हणणं आहे का तो? मी काय, ही ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा। अजय महाराज बारसकरांनी केलेल्या आरोपांच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। 20 फेब्रुवारीला राज्य सरकारनं अधिवेशन घेत मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। त्यावेळी एकटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बोलणार असं सांगण्यात आलं, पण मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी बोलण्याचा आग्रह धरला। त्यानंतर भुजबळांनी अजय महाराज बारसकरांचा संदर्भ देत जरांगे पाटलांवरती हल्लाबोल चढवला। विशेष म्हणजे त्याच अजय महाराज बारसकरांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत जरांगेंवरती आरोपांच्या फैरी सोडल्या। हाच धागा पकडत अंजली दमानी यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवलंय। पण हे मुद्दाम भांडणं लावायला आधी भुजबळांना उभं केलं, तसंच मला असं वाटतंय हे बारसकर जसं जरांगे जे म्हणाले ते अतिशय खरं आहे की आतापर्यंत अशी अनेक पीसीस, अशा अनेक प्रेस कॉन्फरन्सेस सगळेजण नेहमी घेतात, त्याच्यातल्या किती प्रेस कॉन्फरन्सेस कव्हर होतात, पण या सगळ्या चॅनलवर सगळ्या याच्यावर ही जी बारसकरांची प्रेस कॉन्फरन्स कव्हर झाली तर त्याच्यावरनं आणि ते जे बोलत होते त्यांनी अतिशय टॅक्टफुली गेम केला। ते काय म्हणाले की जरांगे आता असंही म्हणतील की हे सरकारचे षडयंत्र आहे आणि सरकार हे मुद्दाम करताय। मी सुद्धा ते अजय बारसकर महाराज जे आहे त्यांची अगोदरची एक क्लिप जी आहे ती व्हायरल झाली होती, ती माझ्या वाचनात आली, बघण्यात आली, म्हणून मी तो मुद्दा आणि त्याने ते वाळेकर वगैरे जे आहेत लोक जे उभे केले, जे या जरांगेच्या सांगण्यावरून त्यांनी जी मारपीट केली कोर्टामध्ये, त्याच्याबद्दल 2 वर्ष जेलमध्ये होते, त्या सगळ्यांना उभं केलेलं होतं। त्याच्यामुळे साहजिकच जे आहे त्याचा विश्वास थोडं भाग होतो। दरम्यान जरांगे पाटलांवरती आरोप करणारे अजय महाराज बारसकर एकाएकी चर्चेचा विषय बनलेत। आंदोलनादरम्यान अजय महाराज बारसकरांनी आपण संत तुकाराम महाराजांचा संदेश घेऊन आलो असल्याचा दावा केला होता। त्यामुळे बारसकर नक्की कोण आहेत, संत तुकाराम महाराज संस्थांशी त्यांचा काही संबंध आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। तर कीर्तनकार म्हणून अजय महाराज बारसकरांची ओळख आहे,
अजय महाराज बारसकर हे मूळचे अहमदनगर शहरातील बोलेगावचे रहिवाशी आहेत. संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते होते. 2014 मध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून नगर लोकसभेची निवडणूक लढवली होती. अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं. अहमदनगरमध्ये वारकरी संस्था सुद्धा स्थापन केली होती. कालांतराने ती बंद पडली. संत तुकाराम महाराजांचे वंशज असल्याचा बारसकरांकडनं दावा केला जातो. कारण की ज्यावेळी जरांगे पाटलांनी जे उपोषण छेडलं, महाराष्ट्र नव्हे भारतभर ते उपोषण, जगाने पण त्याची दखल घेतली आणि त्यासाठी त्यांनी आज तुकोबांचं एक प्रमाण आहे, बरे झाले देवा कुणबी झालं नाही तर दंबिकाच मेला असतो. आणि जे काय तथाकथित कोण अजय बावस्कर आहेत त्यांचा आणि देहूकरांशी कुठलाही प्रकारचा संबंध नाहीये. ना ते कुठले वंशज आहेत ना काही त्यांचा देहूकरांशी कुठलाही संबंध. आजपर्यंत म्हणजे आमची जे देहूकरांची परंपरा आहे, म्हणजे वारी असेल, त्याच्यानंतर गावातील अनेक कार्यक्रम असतात परंपरेचे, त्याच्यामध्ये तर आजपर्यंत म्हणजे त्यांची कधी आम्ही इन्व्हॉल्वमेंट बघितलेली नाहीये आणि त्यांचा आणि देवकरांचा काडी मात्र काही संबंध नाहीये. अजय महाराज बारसकरांपाठोपाठ संगीता वानखेडे नावाच्या महिलेनं सुद्धा जरांगेंवरती गंभीर आरोप केले. शरद पवार जसं सांगतात तसं मनोज जरांगे करतात, असा दावा वानखेडेंनी केला. टोपी घालून हे अख्खं पुन्हा फिरलेत. ती काय बाकीचे देव मंदिर काय बंद होते का यांच्यासाठी? का बरं तिथंच गेलेत? मग का नाही? कारण शरद पवार त्यांचा भक्त आहे ना, हा पण त्यांचाच भक्त आहे. जे शरद पवाराला पाहिजे तेच या माणसाने केलेलं आहे. त्याच्या मागं फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे. शरद पवाराला आता मनोज जरांगेच्या माध्यमातून वोट बँक तयार करायची आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा काही राडा, हा सगळा काही गोंधळ किंवा हे काय त्यांनी जे नाटक स्वतांड केलंय हे सगळं शरद पवार याच्या पाठीमागची जे काय त्याला सुरक्षा चक्र प्रदान केलेलं आहे ते शरद पवार. आणि शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो, कुणाचंही मत घेत नाही. अजिबात नाही. कधीही शरद पवार साहेबांचा आणि त्यांचा संबंध आणि संपर्क आलेला नाही. उलट त्यांचा संपर्क कोणाशी आहे हे सगळ्या महाराष्ट्राला तर माहिती असावं असा माझा अंदाज आहे. आता मी त्यावर आरोप केले की त्याच्यावर परत चर्चा सुरू होईल. त्यामुळं तसा कोणताही संबंध नाही. यापूर्वी छगन भुजबळ आणि जरांगेंमधील खडाजंगी महाराष्ट्रानं पाहिली. आता त्यात अजय महाराज बारसकर, संगीता वानखेडेंची सुद्धा भर पडली. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जरांगे पाटील करतायत. त्यामुळे अशी फूट कोण पाडतंय, त्यातून कुणाचा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. उमेर सय्यदसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज.